हॅलो स्टुडंट्स, सर्वप्रथम तुमचे सगळ्यांचे अभिनंदन. तुम्ही सगळे फर्स्ट इयर पास करून सेकंड इयरला आलात. मी डॉक्टर अरुणा शेंडे, तुमची बायोलॉजी टीचर. आज आपण सेकंड इयरचा सिलेबस डिस्कस करणार आहोत. तुम्हाला सेकंड इयरला 7 सब्जेक्ट्स असतात, 7 वेगवेगळे विषय असतात. त्यातील 3 विषय तुम्हाला कंपल्सरी असतात आणि 4 विषय हे तुम्हाला ऑप्शनल असतात, पर्यायी विषय. त्यापैकी कुठलेही 2 विषय तुम्हाला अभ्यासायचे असतात. 7 विषय खालीलप्रमाणे. पहिला विषय असतो तुम्हाला मील मॅनेजमेंट म्हणजेच आहार व्यवस्थापन. अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन म्हणजेच बाल विकास आणि शिक्षण. टेक्सटाईल डिझाईन वस्त्रशास्त्र. एक्सटेन्शन लर्निंग विस्तार अध्ययन. हाऊसिंग अँड होम फर्निशिंग, त्यालाच आपण FRM पण म्हणतो, गृह व्यवस्थापन. 6वा विषय तुम्हाला राहणार आहे अप्लाइड बायोलॉजी, शरीर विज्ञानशास्त्र किंवाच आपण त्याला जीवशास्त्र म्हणतो. आणि बेसिक केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र. 7 विषयांपैकी पहिला विषय जो मील मॅनेजमेंट आहे, दुसरा अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन अँड थर्ड टेक्सटाईल डिझाईन म्हणजेच आहार व्यवस्थापन, बालविकास आणि शिक्षण आणि वस्त्रशास्त्र. हे तीनही विषय तुम्हाला सेकंड इयरला कंपल्सरी राहणार आहेत, म्हणजेच अनिवार्य राहणार आहेत. आणि खालचे जे 4 विषय आहेत ज्यात आपण एक्सटेन्शन लर्निंग, हाऊसिंग अँड होम फर्निशिंग, तर 4था आणि 5वा जो विषय आहे तुमचा विस्तार अध्ययन आणि गृह व्यवस्थापन, हे 2 विषय एकमेकांना ऑप्शनल राहणार आहे. 2 पैकी कुठलाही एक विषय तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर 6वा विषय अप्लाइड बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र आणि बेसिक केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र, हे 2 विषय तुम्हाला ऑप्शनल राहणार आहेत. यातला अप्लाइड बायोलॉजी शरीर विज्ञानशास्त्र, ज्यालाच आपण जीवशास्त्र म्हणतो, तो विषय तुमचा मी घेणार आहे. आता आपला विषय कसा असतो, अप्लाइड फिजिओलॉजी मध्ये काय काय असतं, तर अप्लाइड फिजिओलॉजी हा तुमचा 5वा पेपर राहणार आहे. 5व्या पेपर मधला पहिला ऑप्शनल पेपर राहणार आहे. अप्लाइड फिजिओलॉजी, ज्यालाच आपण काय म्हणतो, शरीर विज्ञानशास्त्र किंवा जीवशास्त्र, तो विषय तुम्हाला आता इथे बघा, टोटल मार्क्स 100 मार्कांचा पेपर राहणार आहे. त्याच्यात थेरी तुमची 60 मार्काची थेरी राहणार आहे. आणि IA म्हणजेच इंटरनल असेसमेंट. इंटरनल असेसमेंट तुम्हाला 15 मार्क्सचं राहील. त्यानंतर त्यात इंटरनल असेसमेंट मध्ये तुमचं असाइनमेंट राहतील, त्याच्यात तुमचे काही प्रोजेक्ट्स वगैरे राहतील. या सगळ्या बेसिकवरती तुमची डेली प्रेझेंटी, या सगळ्या बेसवरती आम्ही तुम्हाला 15 मार्क्स देऊ. त्यानंतर इंटरनल प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हाला 25 मार्काचे राहतील. ऐकून थेरी, इंटरनल असेसमेंट आणि इंटरनल प्रॅक्टिकल हे तीनही मिळून तुम्हाला जो 5वा पेपर तुमचा बनेल तो 100 मार्कांचा बनेल, 100 मार्कांचा बनेल. तर या पेपरचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, अप्लाइड फिजिओलॉजी म्हणजे काय, जीवशास्त्र म्हणजे नेमकं काय, तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ व्हेरियस ऑर्गन्स ऑफ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडी म्हणजे मानवी शरीर. मानवी शरीराची जेवढेही ऑर्गन्स आहेत, त्या ऑर्गन्सचे तुम्हाला स्ट्रक्चर म्हणजे त्यांची रचना आणि फंक्शन्स म्हणजे त्यांचे कार्य, शरीर रचना आणि त्यांचे विविध अंगांचे तुम्हाला कार्य शिकायचे आहेत या पेपरमध्ये. त्यानंतर टू प्रमोट द बेसिक नॉलेज ऑफ फर्स्ट एड. अपघात म्हणा किंवा घरी एखाद्या वेळेस जर अचानक काही लागलं तर फर्स्ट एड बॉक्स हा नेहमी असतो, म्हणजे प्रथमोपचाराची जी पेटी आपण म्हणतो. तर प्रथमोपचार म्हणजे काय, त्याचा वापर कसा करावा, त्यात काय काय असतं, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला याच्यात नॉलेज मिळेल. हे झाले आपले ऑब्जेक्टिव्ह जे आपल्याला जीवशास्त्रामध्ये शिकायचे आहेत. हा जो पेपर आहे अप्लाइड फिजिओलॉजी, हा पेपर तुम्हाला 4 वेगवेगळ्या युनिट्स मध्ये विभागलेला गेला. जसं तुम्ही आता फर्स्ट इयर मधून सेकंड इयर मध्ये आलात, त्यामुळे तुम्हाला नवीन असं सांगण्यासारखं काही नाही आहे. तुम्हाला फर्स्ट इयरला पण चांगल्याने अनुभव आलेला आहे. तुम्हाला फर्स्ट इयरला सुद्धा 6 विषय होते, त्यात तुम्हाला प्रत्येक विषय हा 4 युनिट्स मध्ये विभागला गेला होता. तसाच आता हा ऑप्शनल विषय राहणार आहे तुमचा बायोलॉजी, अप्लाइड फिजिओलॉजी ज्याला आपण म्हणू. त्याच्यात पहिलं युनिट मध्ये राहणार आहे, आता इथे तुम्हाला मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीही भाषेमध्ये घेतलेलं आहे, पण आपला मराठी मीडियम आहे त्यामुळे सगळं आपण मराठी मीडियम मधून शिकणार आहे. सोबतच मी त्याचे इंग्लिश शब्द पण तुम्हाला घेईल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही सर्च करायला झालं, कारण आजकाल सगळं ऑनलाईन होणार आहे. आणि कुठल्या जर बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नाही समजल्या, तुम्ही आम्हाला विचारा, याच्यात काही शंकाच नाही. पण सपोज जर तुमच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे, तुम्हाला स्वतः सर्च करायचं आहे, तर तुम्हाला त्याचा इंग्लिश पर्यायी शब्द सुद्धा माहिती पाहिजे. तर पहिल्या युनिटमध्ये आहे ॲनिमल सेल. मग ॲनिमल सेल काय आहे, सेलची डेफिनेशन, स्ट्रक्चर, फंक्शन्स ऑफ सेल ऑर्गॅनेल्स. दुसरा टॉपिक आहे टिश्यू. टिश्यूची डेफिनेशन, क्लासिफिकेशन, स्ट्रक्चर, फंक्शन्स ऑफ टिश्यूज.
अँड मस्क्युलर सिस्टीम, त्याच्यात डेफिनेशन, टाईप, स्ट्रक्चर अँड फंक्शन. आता ॲनिमल सेल म्हणजे काय, तर प्राणी पेशी. मग पेशी म्हणजे काय, तर त्याची व्याख्या, मग त्या ॲनिमल पेशीची रचना कशी केलेली आहे, मग पेशींमध्ये विशिष्ट कार्य करणारे कुठले कुठले घटक आहेत, टिश्यू म्हणजे त्याला आपण ऊती म्हणतो, त्याची सुद्धा डेफिनेशन, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, स्ट्रक्चर म्हणजे त्याची रचना, फंक्शन्स म्हणजे त्याचे कार्य. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये शिकायचे आहे. तर थर्ड जो युनिट 1 चा शेवटचा पार्ट आहे त्यात आहे मस्क्युलर सिस्टीम म्हणजे स्नायू प्रणाली. सिस्टीम म्हणजे प्रणाली. त्या पूर्ण मस्क्युलर सिस्टीम्स कशा बनलेल्या आहेत, त्या कशा बनलेल्या आहेत, त्यांना मस्क्युलर सिस्टीम म्हटलं जातं, म्हणजे त्यांची व्याख्या, त्याच्यानंतर त्याचे प्रकार, त्याची रचना आणि त्याचे सुद्धा आपण कार्य बघू. सेकंड युनिट तुमचा राहणार आहे लोकोमोटरी सिस्टम. लोकोमोटर सिस्टम, ज्याच्यात लोकोमोटर प्रणाली, ज्याच्यामध्ये आपण बघू की लोकोमोटर म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, किंवा आपण जे लोको मुवमेंट्स करतो म्हणजे हालचाल करतो, तर ती हालचाल आपण कशाच्या साहाय्याने करतो, कारण आपल्या बॉडीमध्ये एक काय आहे, तर सापळा आहे ज्याला आपण स्केलेटन म्हणतो. मग त्याची रचना कशी आहे, त्यासाठी हाडांची व्याख्या, वर्गीकरण आणि त्याचे कार्य, जॉईंट्स ऑफ स्केलेटन, त्यांचे सांधे, त्याच्यानंतर त्याची व्याख्या, प्रकार, रचना आणि कार्य. याच्यात एक लक्षात ठेवायचे की ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आपले या विषयाच्या मागचे, तर आपल्याला इथे मानवी शरीराची रचना आणि त्याचे कार्य बघायचे आहेत. आणि प्रत्येक युनिटमध्ये आपण मानवी शरीराचे वेगवेगळे अंग बघतोय. त्यानंतर युनिट 2 मधला थर्ड पार्ट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन क्रिया. जी पचन संस्था आहे त्याचं स्ट्रक्चर, पचन संस्था कशी आहे, त्याचं पूर्ण आपण स्ट्रक्चर बघणार आहोत, त्याचे कार्य बघणार आहोत. त्या कार्यामध्ये एलिमेंटरी कॅनॉल आहे, असोसिएशन ऑफ ग्लँड्स म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथींचा त्याच्यात सहभाग असतो. जेव्हा आपण तोंडाद्वारे फूड खातो, तर त्यावेळेला आपल्या तोंडामध्ये असणारा सलायवा जो आहे, ज्याला आपण लाळ म्हणतो, ती त्याच्यामध्ये मिक्स होते. म्हणजेच ती कुठल्या ह्याच्यात असते, तर सलायव्हरी ग्लँड मध्ये असते. तर ग्लँड म्हणजे काय, तर ग्रंथी. वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथीज आपण बघणार आहोत. प्रोसेस ऑफ डायजेशन्स अँड ऍब्झॉर्प्शन्स म्हणजेच आपण काय, तर पचन प्रक्रिया आणि त्याचे शोषण हे दुसऱ्या युनिटमध्ये बघणार आहोत. थर्ड युनिट आपला राहणार आहे तर एक्सक्रिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीमचं डेफिनेशन, स्ट्रक्चर, फंक्शन्स ऑफ एक्सक्रिटरी ऑर्गन्स. एक्सक्रिटरी सिस्टीम, आता सिस्टीम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती सिस्टीम वेगवेगळ्या ऑर्गन्स पासून, वेगवेगळ्या अंगांपासून बनलेली असते. उत्सर्जन क्रिया, त्याच्यात त्याची व्याख्या, रचना आणि उत्सर्जन क्रियेचे कार्य सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ युरिन म्हणजेच मूत्र निर्मिती, म्हणजे युरिन फॉर्मेशन कसं होतं. लिम्फॅटिक सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीमचे डेफिनेशन ऑफ लिम्फॅटिक सर्क्युलेटरी सिस्टीम, स्प्लीन अँड इट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. आता लसिका प्रणाली, लसिकाची व्याख्या, त्याच्यानंतर रक्ताभिसरण प्रणाली, रक्तभिसरण कसं होतं, स्प्लीहाची रचना आणि कार्य, हे आपण थर्ड युनिट मध्ये बघू. तर फोर्थ युनिट मध्ये राहणार आहेत सेन्स ऑर्गन. आता सेन्स ऑर्गन म्हणजे काय, तर सेन्स ऑर्गन म्हणजे ज्ञानेंद्रिय. आता कुठले कुठले ज्ञानेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आपले 5 प्रकारचे असतात. कुठलं, तर डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ. तर या सगळ्या ज्ञानेंद्रियांचं आपल्याला काय बघायचे आहे, स्ट्रक्चर्स अँड फंक्शन्स. स्ट्रक्चर्स म्हणजे त्याची रचना कशी आहे आणि त्यांचे कार्य कसे आहेत, काय काय कार्य करतात, डोळ्यांचं कार्य कसं होतं, कानाचं कार्य कसं आहे, त्वचेचं कार्य कसं आहे, जिभेचं कार्य कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं डिटेल स्टडी आपण करणार आहोत युनिट 4 मध्ये. नंतर आहे फर्स्ट एड. फर्स्ट एडची डेफिनेशन, व्हॉट इज द फर्स्ट एड बॉक्स, इम्पॉर्टन्स ऑफ फर्स्ट एड, ट्रायंग्युलर बँडेज, टाइप्स अँड इम्पॉर्टन्स. आता याच्यात बघणार आहोत आपण की फर्स्ट एड म्हणजे काय, तर फर्स्ट एड इज अ प्रथमोपचार. त्याची व्याख्या, प्रथमोपचार पेटी मध्ये काय काय असतं, प्रथमोपचाराचे महत्व काय आहेत, त्रिकोणाकाराची जी पट्टी आपण म्हणतो त्याचे महत्व काय आहे आणि त्याचे प्रकार काय आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. तर फर्स्ट एड हे कधी यूज केलं जातं, तर फर्स्ट एड ड्युरिंग इमर्जन्सी. एखादं आपत्कालीन जर इमर्जन्सी आली, तत्कालीन कुठली परिस्थिती आली त्यावेळेला, म्हणजे एखाद्या वेळेस जर ड्रॉइंग झालेला आहे, बर्निंग झालेला आहे, म्हणजे कुठे तुम्हाला जळलेलं आहे, काही कापलेलं आहे, कुत्रा चावलेला आहे, स्नेक बाईट साप चावलेला आहे, किंवा आर्टिफिशियली रेस्पिरेशन, कुठल्याही प्रकारच्या तत्कालीन सेवेसाठी यूज करण्यात येणारी अशी प्रथमोपचाराची पेटी. हे सगळं तुम्हाला फोर्थ युनिट मध्ये राहणार आहे. मराठी आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला दोन्ही याच्यात दिलेलं आहे. सोबतच जेव्हा मी तुम्हाला हा व्हिडिओ पोस्ट करेल आणि सिलेबस पण तुम्हाला मी ग्रुपवर, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर पाठवलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज व्यवस्थित मराठीमध्ये सगळा सिलेबस आहे. तो सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचा, तुम्ही एक बायोलॉजीसाठी सेपरेट बुक बनवून घ्यायचं, कॉपी बनवून घ्यायची. त्या कॉपीमध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पेपर लिहून घ्यायचा.
पेपर लिहिताना काय करायचं की अप्लाइड फिजिओलॉजी, शरीर विज्ञानशास्त्र किंवा त्याला आपण काय म्हणतो जीवशास्त्र, तो सगळा लिहून घ्यायचा. लिहिताना काय करायचं, युनिट 1 फर्स्ट युनिट. आता युनिट 1 लिहिताना फक्त मराठीतच लिहू नका, म्हणजे मला तरी असं वाटतं तुम्ही तो इंग्लिश आणि मराठी दोन्ही याच्यातून सिलेबस लिहून घ्यायचा. का तर कारण जेव्हा तुम्हाला एखादा टर्म जर समजलं नाही किंवा एखाद्या वेळेस जर तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून ऐकू शकला नाहीत किंवा अब्सेंट राहिला, तर त्यावेळेला काय होईल की तुम्हाला तो शब्द माहित असून तुम्ही गुगलवरती सर्च करून तुम्ही त्याच्यावरची नोट्स किंवा अभ्यास करू शकता. तर फर्स्ट युनिट, सेकंड युनिट, थर्ड आणि फोर्थ प्रत्येक युनिटचं तुम्हाला व्यवस्थित मी सिलेबस पाठवलेला आहे. तो सिलेबस आधी कॉपीमध्ये लिहून घ्यायचा. जर सिलेबसमध्ये काही समजलं नाही तर विचारा. अदरवाईज एकेका युनिट वाईज, म्हणजे पहिला युनिट जो आहे तुम्हाला प्राणीपेशी, त्याची व्याख्या, रचना आणि पेशींमधील विशिष्ट कार्य करणारे घटक, यावर आता मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन आणि तो तुम्हाला पाठवेन. थँक्यू.